भारतभर सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा होत असेल तर ती कॉकरोच जनता पार्टीची। आणि आता या चळवळीचे संस्थापक अभिजित दिपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। कारण अभिजित यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट करत रिसिव्हिंग डेथ थ्रेट्स नाव म्हणजेच आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे असा दावा केलाय। ही पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली। गेल्या काही दिवसांपासून अभिजित दिपके यांनी केलेल्या पोस्ट आणि घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना टार्गेट केलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या समर्थकांनीही संताप व्यक्त करत धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली। आता पोलीस यावर नेमकं काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। अभिजितचे वडील भगवान दिपके म्हणाले की अभिजितने राजकारणात पडू नये, चांगलं शिक्षण घेऊन अधिकारी व्हावं अशी आमची इच्छा होती। राजकारण आमचा पिंड नाही। सध्याचं राजकीय वातावरण पाहून भीती वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं। अभिजित भारतात परतल्यानंतर त्याला अटक होईल की काय अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली। तर अभिजितची आई अनिता दिपके म्हणाल्या, तो आमचा एकुलता एक मुलगा आहे, त्याने नोकरी करावी पण राजकारणात जाऊ नये। अभिजित अमेरिकेत असल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो, पण तो भारतात परतल्यावर काय होईल याची आता भीती वाटते असंही त्यांनी सांगितलं। दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी ही आता सोशल मीडियावरील मोठी डिजिटल चळवळ बनली आहे। इंस्टाग्रामवर या अकाउंटने अवघ्या काही दिवसात कोट्यवधी फॉलोअर्स मिळवत भारतीय जनता पक्षालाही मागे टाकल्याची चर्चा रंगली आहे। या अकाउंटचे तब्बल 2 कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत। मात्र या चळवळीचं अधिकृत एक्स अकाउंट अचानक बंद करण्यात आलं असून त्यानंतर आता इंस्टाग्राम अकाउंट देखील ब्लॉक होऊ शकतं अशा आशयाच्या बातम्याही समोर येऊ लागल्या आहेत। विशेष म्हणजे या संपूर्ण चळवळीची सुरुवात भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यापासून झाली। काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे व्यवस्थेवर हल्ला करतात अशा आशयाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यातूनच कॉकरोच जनता पार्टी या डिजिटल आणि व्यंगात्मक चळवळीचा जन्म झाला। अभिजित दिपके या मराठी तरुणाने सुरू केलेली ही मोहीम आता देशातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया ट्रेंडपैकी एक बनली आहे। काही राजकीय नेत्यांनीही या मोहिमेला उघड पाठिंबा दिल्यामुळे या प्रकरणाची चर्चा आणखी वाढत आहे। एकूणच पाहता सोशल मीडियावर सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी ही केवळ एक ट्रेंड किंवा मीम मोहीम राहिलेली नाही, तर ती आता तरुणांच्या भावना, संताप आणि व्यवस्थेविरोधातील नाराजी व्यक्त करणारे एक मोठे डिजिटल व्यासपीठ बनताना दिसत आहे। मात्र केवळ वैचारिक मतभेद असले तरी कोणालाही जीवे मारण्याच्या धमक्या देणे किंवा भीतीचे वातावरण निर्माण करणं हे निश्चितच गंभीर आणि चिंतेचं आहे। लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच वेळी कायदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामधला समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा डेली सिटी न्यूज।